पेण तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडतोय आणि ह्यामुळे जनता अगदी कंटाळून गेली आहे। लोकप्रतिनिधींचे एमएससीबी अधिकाऱ्यांवरती अंकुश राहिलेला नाहीये। अधिकारी सुस्तावलेत, वेळेवरती बिल वसूल केले जातात पण लाईट गेल्यानंतर वेळेवरती लाईट येत नाहीत। आता तर कहर झालाय। वडखळपासनं कासू ते कोलिटी विभागातली तसंच बोरी शिर्की विभागामध्ये 3 ते 4 दिवस लाईट नसताना सुद्धा विद्युत महामंडळाचे अभियंता अधिकारी गप्प आहेत। हे आता चालणार नाही। 7 दिवसामध्ये विद्युत पुरवठ्याची कामं झाली नाही तर पेणमधल्या विद्युत महामंडळाच्या कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संजय जांभळे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिलाय। 2-4 महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो। 6 महिने पोल असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्गवासी व्हायचं होतं। तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल, त्यांनी वस्तुस्थिती बघितली आणि ज्या वेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर, तर लोक म्हणे साहेब आम्ही 6 महिने पाठी लावलो, कोणीही लक्ष देत नाही। शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः। आमची जनता पण मिलमिलीत झालेली आहे, प्रश्न पण वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत। करा नाही तर ठेवा, आम्ही भोगायला तयार आहोत। पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका। ही कालाची गरज आहे, ही कालाची गरज आहे। कारण ह्या एमएससीबी वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एमएससीबी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील। वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या मीटरचं रिडिंग पण घ्यायला येत नाही। अंदाजे आपलं ते व्हॉट्सअपवर टाकून देतात की हा तुम्हाला बिल आलेला आहे आणि मग आपण विचारलं रिडिंग वाला जर आला तर आम्हाला त्याचा फोटो काढा, फोटो दाखवा, काहीच नाही विषय। रिडिंग वाला येत नाही तो त्याचा काय पगार काय कमिशन टक्केवारी खातोय तो बाजूला होतोय। पण मनमानी कारभारामध्ये जर महिन्यामध्ये 10 दिवस लाईट नसेल तरी जर आम्हाला 50 ने 40,000 बिल येत असेल, याचा त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून सांगतो की ह्यांचे टक्केवारी नाही, जर 1 महिन्याचा बिल जर भरला नाही तर यांची टक्केवारी चालू होते, त्याला व्याज चालू होते। व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरिबाला कळत नाही। आणि खरंच सांगतोय की एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं, नाहीतर येत्या 7 दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय। जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल, असाच जर लोकांवर अंधकार पसरत असेल तर 7 दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमएससीबी बोर्ड राहील।